महादेव गोरडे अर्थातच जॉर्ज कल्याण. ओमकार आणि जॉर्ज ही आजच्या दिवसातील आपण पाहिलं तर फायनलची मॅच आहे. खुल्या गटातली फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. आजच्या दिवसातील 7वी मॅच. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीम्सला. बॉलिंगसाठी ऋत्विक स्ट्रायकरला सुरेश सरोज. बिग फाईट काटेकी टक्कर. बॉलिंगसाठी उल्हासनगरचा एक भन्नाट आणि वेगवान गोलंदाज बॉलिंगसाठी ऋत्विक स्ट्रायकरला सुरेश सरोज. बिग फाईट काटेकी टक्कर. या बॉलवर एक चांगला फटका खेळले गेले. पहिल्याच बॉल पॉइंटला सिंगल रन मिळेल. हल्ला बॉल केल्या मात्र सुरेश सरोजने. ओमकार मालाड संघ टॉस जिंकल्या. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर ऋत्विक स्ट्रायकरला सुरेश सरोज आहे. सिंगल रनने ते खातं ओपन केलंय. पाहूयात कशा प्रकारे ही मॅच रंगतीये. इकडे देखील व्हाईट बॉल व्हाईट प्लस एक धावफलक 2 मात्र तिकडे पुढे जाईल. या बॉलवर देखील एक चांगला स्ट्रोक खेळले गेलेत आणि फुल टॉस बॉल त्याला कन्वर्ट केला गेला. सुरेश सरोज जो खिलता है हर रोज उसका नाम है सुरेश सरोज. कडक 4 रनसाठी. या खेळाडूची एक चर्चा वेगळी राहिली गेली संपूर्ण मुंबईत. आणि काय फटका खेळले गेलेत. फुल टॉस बॉल त्याला कन्वर्ट केला गेला अगदी लॅबोच्या बाजूनी. या बॉलवर सन्मान. क्या बात आहे. याचं नाव क्रिकेट आहे. चौकार आल्यानंतर अगदी प्रेमाने स्ट्रोक खेळले गेले. पाहिलं तर सिंगलने पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतंय 8 या धावसंख्येवर. या बॉलवर देखील चुकी होतीये. 22 रुपयामध्ये मात्र रन मिळेल. 9 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील आपण सिंगल रन करण्याचा प्रयत्न केला गेला. धावफलक सिंगलने पुढे जाईल. दहा रन झाली धावफलकावरती. पहिले 5 बॉल संपलेत आणि स्कोर पाहिला तर 10 रन. म्हणजे अजून एक बॉल शेवटच्या पहिल्या ओव्हरचा. आज सर्व आमचे मित्र देखील मॅच बघतात. ज्यांना अंडरआर्म क्रिकेट नेहमीच युट्यूबला पाहिलंय सर्व प्लेयर्सला. पण आज सर्व आमच्या अनेक गावात आले त्यामुळे एक वेगळं प्रेम राहिलंय. बघूयात कोण जिंकेल ही मॅच. नजर आहे सर्वांच्या मॅचवरती या टुर्नामेंटवरती. आणि गावामध्ये आज प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. इकडे आपण पाहिलं तर हा बॉल देखील लेग सिक्सला मात्र पिचिंग झाली. स्ट्राईक एंडला एक चांगला डायरेक्ट हिट. आणि मात्र इकडे डिसिजन पेंडिंग असेल. थर्ड अंपायर आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत कळवू.
ओळख मॅचच्या दिशेने चांगली मॅच आहे. बॉलिंगसाठी आशिष केणी. पहिली ओव्हर संपली अवघ्या 6 बॉलमध्ये. भलं मोठं पुन्हा एकदा सिंगल रन मिळतीये आणि एक रननी मात्र धावफलक पुढे जाईल. 15 धावा होते धावफलकावरती. प्रॉपर बॅटिंग करतात सुरेश सरोज. अगदी एक वेगळ्या अंदाजामध्ये या मॅच मध्ये 16 रन झालेत. सेन्सिबल बॅटिंग. क्लास बॅटिंग. काय 5 सिंगल मारलेत त्याने. कडक. 2 ओव्हर संपले 17 रन झाले धावफलकावरती आणि अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या डावातील. 17. स्कोरचा ग्राफ पूर्णपणे वरती गेला. पाहूयात रोहन चिल्लेच्या कुठेतरी बॉल अगदी डोळ्याला लागला, त्यामुळे तिथे कुठेतरी इंजर झालेत. एक चांगले एफर्ट्स पाहिले गेले. चांगला थ्रो होता. इकडे देखील एक चांगला फटका खेळले गेले. पण काय अफलातून फिल्डिंग केली गेली. कडक. नवी मुंबईचे खेळाडू होते तिकडे. आपण पाहिलं तर अफलातून फिल्डिंग. अगदी लुक पण इंग्लंडच्या प्लेअर सारखा आहे. मूछ वगैरे ठेवली आहे. कडक. या बॉलवर देखील कव्हरला आणि इकडे मात्र करण शेंगाळकडून झालेली चुकी आहे. रन मिळतील 4. 28. बॉलिंगसाठी पियुष स्ट्रायकेंडला मतांगणीची बॅटिंग केली आहे. अनिकेत तिकडे होते. 29. 3 ओव्हर संपल्यात. 29 रन. एक भलं मोठं टार्गेट आहे. 29 रन झाले. 3 ओव्हर संपल्यात आणि 29 रन झाले धावफलकावरती.
कडक बॅटिंग केली गेली. 29 रन शेवटची आपण पाहिलं तर 6 बॉल घेऊन रमजान येतात. स्ट्राईक एंडला मतांगची बॅटिंग केली. मतांगने हा बॉल देखील आपण पाहिलं तर सिंगल रन मिळेल 30. तब्बल 30 रन झाले फलकावरती. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावात. बॉलिंगसाठी रमजान आहेत. स्ट्राईक एंडला बॅटर मतांग. या बॉल देखील फ्लिक केले गेले. क्रिकेटमध्ये फुटबॉल ऋत्विकने एक चांगला बॉल अडवला फुटबॉल स्टाईलने. अगदी फुटबॉल देखील खूप चांगलं खेळलं जातं. 31. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर रमजान येत आहेत. या बॉलवर देखील व्हाईट बॉल खूप वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला बट लाईन लेंथ खूप चुकीच्या पद्धतीने पाहिली गेली. 32. 32 रन झालेत. शेवटचे 4 बॉल आहेत. पुन्हा एकदा 33 आणि शेवटच्या मॅच मध्ये मला असं वाटतं आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर असेल. 2 रन मिळतील तिकडे. 34. भलं मोठं टार्गेट आतापर्यंत उभा केलं टीम कैलासवासी सुंदर सारंग, ओमकार मालाड आणि विदाऊट लॉस ही पार्टनरशिप देखील पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारे विकेट गेलं नाहीये. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. रमजानने अगदी पूर्णपणे नियंत्रण चुकतंय. 35. या बॉलवर एक चांगली स्टंपिंग पाहायला मिळते बट सुरेश सरोजची खेळी संपुष्टामध्ये होते. गुड किपिंग. विकास कांबळे होते, छकुला होते मागे. अगदी चांगला बॉल कॅरी केला. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर अगदी ढकलण्याचा प्रयत्न केला गेला पण सिंगल रन मिळेल तिकडे. भलं मोठं टार्गेट आहे त्यामुळे टीमला एक चांगलं एफर्ट्स दिले दोघांनी. दिवेश आणि मतांगचं मी कौतुक करेल. 36. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. मतांग देखील फायदा घेईल का या 2 बॉलचा. एक बेनिफिट काय झालं तर कुठेतरी कमतरता का जाणवली की रोहन चिले मैदानाच्या बाहेर गेले त्यामुळे फिल्डिंग मध्ये कुठेतरी कमतरता पाहिली गेली. त्यानंतर कशी फिल्डिंग लावायची, कुठल्या बॉलरला कधी ओव्हर द्यायची ते कुठेतरी बॅकफुटला राहिलं. त्यामुळे कॅप्टन टीम मध्ये खूप महत्वाचं आहे आणि किपरचा रोल देखील एक महत्वाचा होता. त्यामुळे रोहन दुखापत झाला त्यामुळे थोडा बाहेर गेला आणि ही मॅच थोडीफार डगमगताना पाहिली गेली आहे. या बॉलवर दांडी उडवली स्टंप अगदी बट स्टंप असे ठोकले आहेत की मला असं वाटतं अगदी झुकेगा नाही साला. स्टंपला काय झालंच नाहीये. बॅटरला आपण पाहिलं तर मैदान सोडावं. 37-38चं टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता. 38 रन करायचे 24 बॉल मध्ये. आज आम्ही नक्कीच या प्रेक्षकांचं कौतुक करू. आज बघा ना कुठे जागा मिळेल तिकडे आज आमचे मित्र मॅच बघतायत. हे चेंबूरच्या क्रिकेटचं प्रेम आहे. कोणी अगदी आपल्या एरियातून आले, कोणी आपल्या बिल्डिंगच्या आले, कोणी आपल्या चाळीतल्या टीम मधून आले, कोणी मंदिराजवळ वरती बसलंय, कोणी झोपलंय, मस्त एन्जॉय करतात क्रिकेट, कोणी आराम करतात. आज आमचे सर्व ऑफिशियल मित्र पण आहेत. कोणी टेबलवर बसलंय, कोणाला जागा मिळेल तिकडे आधी. बट शेवटची मॅच आहे आणि बघायचं आम्हाला. व्यावसायिक गटात एक वेगळी मजा आहे. आमचे सर्व चेंबूर भारतनगर त्या परिसरात देखील खेळाडू आहेत. आमचे रोहित देखील कॅमेरामॅन आहेत. त्यानंतर आमचे कांजूरमार्गचे देखील भांडूप कांजूरमार्गचे खेळाडू आहेत. ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. काही चेंबूरचे खेळाडू आहेत. सर्वजण आज माहुलगावचे देखील काही खेळाडू आहेत. कोणी व्हिडिओ काढतंय, कोणी फोटो काढतंय. म्हणजे हे क्रिकेटचं प्रेम आहे. धन्यवाद, सर्वांचा आभार आहे. आज तुम्ही आलात म्हणून आज आम्ही सक्सेसफुल एक टुर्नामेंट करतोय आणि गावामध्ये. आणि आमचं हे मंदिर पण तुम्ही पाहू शकता. वरती आपल्या शंकराचं मंदिर आहे, शंकर देऊळ.
एक चांगलं महाशिवरात्री देखील इकडे साजरी केली जाते. येणाऱ्या 22 जानेवारीला सर्वजण अयोध्याला असणार आहेत. राम मंदिराचं उद्घाटन आहे. 24 बॉल मध्ये 38 रन करायच्या. बॅटिंगसाठी राहुल सोरडे, लाबो नॉन स्ट्राईक एंडला आशिष केणी, तर बॉलिंगसाठी मतांग सारंग. बिग फाईट कॅटेगरी टक्कर. कोण जिंकेल ही मॅच? राहुल सुरवाडे, नॉन स्ट्राईक एंडला आशिष, बॉलिंगसाठी मतांग. 38 रन होणार का? होतील. आई क्रिकेट आहे. पहिलाच बॉल अगदी अँगल बनवलाय. क्या बात आहे. कुर्ल्याला जशी ट्रेन चेंबूरला वळते ना, म्हणजे टिळक नगर करून तसा लेग ब्रेक टाकला. कडक कडक बॉल पाहिला गेला. मतांगने अगदी फिंगर रोल केले. चेहऱ्यावर हसतायत. बॉलने मात्र साथ दिले. ब्लॅक अँड व्हाईट नी देखील आम्हाला स्पॉन्सर केलेली टी शर्ट आपण पाहू शकतो. कडक बॉलिंग मतांग. रमजान येतात. टॅप क्रिकेट खूप चांगलं खेळतात. भांडूपचे खेळाडू आहेत. यावर्षी भांडूप प्रीमियर लीग मध्ये देखील प्लेअर ऑफ द सिरीजची सायकल मिळवली आहे. इंटर भांडूपसाठी देखील या बॉलवर देखील बॅटची आपण पाहता इथं आतली कडा लागली आहे. सिंगल रन मिळेल. काय लेग ब्रेक टाकला मतांगने. कडक. यानंतर देखील आपण पाहिलं तर फुटबॉल मतांगने थोडासा बॉल जोरात टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि पहिल्या 2 ओव्हर सेफ आले तर मॅच मध्ये कमबॅक करू शकते टीम ओमकार मालाड. इकडे देखील फक्त रिस्पेक्ट दिलंय. ओव्हर थ्रो करून चालणार नाहीयेत. एक अशी स्टार्ट दिली पाहिजे ना. एक 2-3 बॉलर लगातार आल्या ना. रिझवान भाई आज आमची जबरदस्त क्रिकेट प्रेमी आहेत आणि जर मॅच अशी आली तर नक्कीच चांगली फाईट होईल. टीव्ही न्यूज चषकामध्ये आज पहिला दिवस खूप चांगल्या पद्धतीने पार पडला. उद्या देखील इकडे स्थानिक क्रिकेट आहे. पण व्यावसायिक क्रिकेटपेक्षा स्थानिक क्रिकेटला एक वेगळी मजा असते. कुठली टीम जिंकली, कोण हरलं, म्हणजे उद्या एक वेगळा इकडे माहोल असणार आहे. आरडाओरडा, अगदी ह्याची खेच त्याची खेच, म्हणजे हे क्रिकेटच वेगळं आहे. उद्या पण एक वेगळा माहोल असेल इथे. उद्या गावातले देखील क्रिकेट आहेत. हरलं की चिडवणं, जिंकलं की चिडवणं, हे क्रिकेटमध्ये पाहिजे आणि त्याशिवाय मजा नाहीये. स्लेजिंग जरा पाहिजे. चांगली ओव्हर टाकली मतांगने. 3 रन उभ्या खर्च केला गेला. आता मात्र समीकरण बदललंय. मोठी मॅच आहे आणि शेवटच्या मॅच मध्ये भलं मोठं टार्गेट ओपन केलं गेलं, उभं केलं गेलं. सनी आहे तिकडे. सनी अगदी तिकडे मांडव मांडी घातली सनीने. काय बॉल अडवला. कडक. वेल स्टॉप. अवघी 3 रन खर्च केले गेले आहेत आणि आता मात्र 35 पाहिजे 18 बॉल मध्ये. मोठं समीकरण आहे. या बॉलवर देखील एक सिंगल रन मिळतीये. अरुण यादव येतात बॉलिंगसाठी. बॅटरला मैदान सोडावं लागेल आणि मॅच मध्ये जवळपास आपण पाहिलं तर पकड हळूहळू निर्माण केली आहे. कैलासवासी सुंदर सारंग अर्थात ओमकार मालाड या वर्षी खूप चांगल्या मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेवरती नाव कोरलं गेलंय. खूप चांगली कामगिरी करत असताना आणि नेहमी चर्चेत राहिलेत. अनिक गाव क्रिकेट क्लब, त्यानंतर टीव्ही न्यूज चषकामध्ये
खूप चांगलं आयोजन पाहिलं गेलं. आमच्या साऊंड सिस्टमचं देखील अगदी खूप चांगलं क्लिअर आवाज आहे. आमचा आवाजाची काळजी घेतली. या बॉलवर अगदी कव्हरला फटका, बॅटरला मैदान सोडावं लागतंय. दोन ओव्हर संपल्या. स्कोर पाहिलं तर 7 रन झाल्यात आणि मात्र 12 बॉलमध्ये 2 ओव्हर 7, 12 बॉल 31 पाहिजे. समीकरण मोठं आहे. 11 बॉल 31 पाहिजे. या बॉलवर ग्राउंड स्ट्रोक खेळले गेले आहेत. सुरेश सरोज आहेत तिकडे विजयाच्या दिशेने. आपण पाहिलं तर टीम ओमकार मालाड आणि गावामध्ये क्रीडा स्पर्धा अगदी यावर्षी टीव्ही न्यूज चषकामध्ये खुल्या गटातील फायनल मॅच चालू आहे आणि खुल्या गटामध्ये आपण पाहिलं तर जवळपास नाव कोरत असताना टीम कैलासवासी सुंदर सारंग, अर्थातच ओमकार मालाड, उदयना पुजारीने टीम गेले कित्येक वर्ष उदयने देखील संघ एक चांगला बनवला आणि खूप वर्ष हाही संघ आपला बोलबाला राहिला आहे. आता सर्व यंगस्टार्स आहेत. थोडं क्रिकेट बदललंय. तुषार पेंडारे यांचं देखील एक चांगला स्ट्राईक होता. दीपू, अनेक खेळाडू पाहिले गेले. हॉलीसाठी दिवेश येत आहेत. यावर देखील स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. काही बॉल शिल्लक आहेत. आमचं स्टेडियम पण खाली होत आलंय. पब्लिक पण देखील बॅटिंग बॉलिंगसाठी देवकर परमाने तर शेवटची ओव्हर आणि मॅच जवळपास आपण पाहिलं तर टीव्ही न्यूज चषकावर नाव कोरलंय. एक चांगली ट्रॉफी आहे. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरसाठी देखील खूप चांगली ट्रॉफी आहे. चांगला फटका खेळले गेले. अनिकेत कल्याणचे क्रिकेट प्रेमी आहेत. खूप चांगलं क्रिकेट त्या परिसरात देखील खेळले गेले आणि अनिकेतने एक बाउंड्री चांगली सजवली तिकडे. गुड स्ट्रोक. एका हाताने मात्र फटका खेळले. जाता काहीतरी सोडायचं. या बॉलवर फिंगर रोल केले गेले. गुड बॉल. देवकरांनी मात्र बॅटरला फिरवलं.
न्यू बॅटर आमचे संजू येत आहेत, नवी मुंबईचे एक चांगले खेळाडू आहेत. खूप चांगला बॉल त्यांनी अडवला होता. मैदान सोडावं लागेल बॅटरला. न्यू बॅटर पियुष येतात. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. गुड बॉल, कडक समोरून बॉल वळवला आणि ही मॅच नावावर करत असताना टीम कैलासवासी आपण पाहिलं तर वासुदेव महादेव गोरडे संघ मात्र कुठेतरी फायनल मॅच पराभूत होतोय आणि टीम कैलासची सुंदर सारंग अर्थातच ओमकार मालाड संघ मात्र इथे चॅम्पियन होतोय. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. वेल प्लेड, हार्ड लक टीम जॉर्ज आणि अभिनंदन संघ ओमकार मालाड. धन्यवाद.